अंबरनाथ येथे राहणाऱ्या एका निवृत्त जीएसटी अधिकाऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी सोमवारी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकाश रामकृष्ण पाटील हे निवृत्त जीएसटी अधिकारी असून त्यांनी आपल्या निवृत्तीनंतरची मिळालेली रक्कम चांगल्या परताव्याच्या अनुषंगाने शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला होता। शेअर मार्केटच्या नावाखाली काही फसवणूक झालेली आहे, नेमकं काय प्रकरण आहे? अगदी बरोबर आहे। इसम नामे प्रकाश रामकृष्ण पाटील, राहणार कोहोज खुंटोली, वय वर्ष 60 वर्ष, यांनी दिलेल्या तक्रारीवरून IT ॲक्ट कलम 66D प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। त्यांचे 4 बँकेमध्ये खाते होते, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, IDFC बँक, कोटक महिंद्रा बँक। त्यांना शेअर ट्रेडिंग करण्याची एक आवड होती आणि ते ऑटोमॅटिक G8 ICICI सिक्युरिटीज ग्रुप व L8 मोतीलाल ओसवाल स्टॉक मार्केट लर्निंग ग्रुप या 2 अनोळखी व्हॉट्सअप ग्रुपवर जोडले गेले आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर जोडल्या गेल्यामुळं त्यांच्यामध्ये शेअर ट्रेडिंगचे व्यवहार होत गेले आणि त्याप्रमाणे त्यांनी L8 मोतीलाल ओसवाल स्टॉक मार्केट लर्निंग ग्रुप ह्यामध्ये आणि G8 ICICI सिक्युरिटी ग्रुप यामध्ये एकूण 44,67,855 रुपये जमा केलेले आहेत आणि त्यांची ती फसवणूक झालेली आहे। नागरिकांना काय आव्हान कराल? माझे नागरिकांना आव्हान आहे की कोणीही शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली जे जर तुम्हाला लिंक पाठवली समजा किंवा व्हॉट्सअपवर वगैरे काय मेसेज वगैरे आले तर त्या आमिषाला बळी पडू नका आणि कोणी फसून जाऊ नका आणि कोणी गुंतवणूक विनाकारण कोणतीही खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करू नका।